आदिनाथ सरकारी साखर कारखान्याच्या प्रचाराचा आज आदिनाथ चैतन्य चॅनलचा शुभारंभ आणि आपण नारळ आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय भैया साहेब, मंत्री पाटील साहेब, तालुक्याचे आमदार माझे जुने सहकारी नारायणराव पाटील करूनच बोलतो हे जुने आहेत असं सांगून नाही या ठिकाणी आता खूप मोठी यादी आहे मला वाटतं उपस्थितांची. भैया साहेबांनी आवडली जेवढ्यांची नावं घेतली ही जे घेतली असं समजून मी प्रास्ताविकाला सुरुवात करतो. या ठिकाणी चेअरवर बसलेले सगळे चेअरमन, जमिनीवर बसलेले आमचे सगळे जमिनीवर बसलेले आमचे सर्व जमीनदार आणि कारखान्याचे सर्व उपस्थित बंधू, या ठिकाणी मला वाटतं आपल्याला उमेदवारांची ओळख झाली. मला वाटतं गव्हाणे दत्तात्रय रामचंद्र, नमस्कार करा जरा बघा त्या घड्याकडे बघा. चौधरी विमान त्रिंबक, कोरे महादेव, अंबारे वसंत, फुके रवी पोपट, हजारे, यदू कवडे, किरण, नवनाथ बापू धोड, संतोष खाटमोडे, देशमुख, नवले, पाटील, गाडगे, देवानंद बागल, सावंत, कदम, कळेकर, सरडे आणि स्वतः आणि आमचे सोयरे केवळेगाव. मी पुन्हा काय नाव घेतले निवड करून निवडली, पण मी यांना पुन्हा नाव करून ह्यासाठी उभा केलं की तुमच्या लक्षात आलं नसेल एक सुद्धा पाक्यावर पाकू पाहिजे नाही, कधी पाक्यावर आहे. त्याच्यामुळं पुढच्या पार्टीची पार्टी बदलते हे कारखान्यात काही करणार नाही. हा त्या ठिकाणी वापरत मी तुम्हाला काय संदेश दिला. तर बंधू तर या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी बोलले. बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली, भाऊ तुम्ही माघार का घेतली, तुम्ही का गेला नाही, काय त्याच्यावर मी भैया असतील, सगळ्यांनी चर्चा. आता विधानसभेमध्ये आम्हाला पाठवले की विधानसभेचे प्रतिनिधी आहेत, लोकसभेचे प्रतिनिधी आहेत, मी त्यांच्याबरोबर आहे. थोडस शासनाच्या इथं केलपाटी लागणं, त्या ठिकाणी जाणं हे थोडस मला शक्य होणार नाही, म्हणून म्हणलं की बाबा आबा एक मोठी तुम्ही कारभार करा, तुमचा पॅनल असू द्या आणि भैया साहेबांना द्या आणि दादांनाही त्या गोष्टी बोल बाबा थोडस एक मुखी राहून द्या, मी त्यांच्या बरोबर आहे.
आणि त्या पद्धतीने मी हा निर्णय घेतला. पण त्याच्यावरती मला वाटतं बरेच तर्क वितर्क आपल्या तालुक्यात तर्क वितर्क शास्त्रीला येत नाही अशा आमचे. हो, म्हणजे ज्याला घर चालवायची अडचण नाही तो आम्हाला सांगतो तालुका कसा चालला पाहिजे. असे बरेच विद्वान या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे. मी काय सांगायची गरज नाही आपल्याला, तुम्हाला तर माहितीच आहे. पण महत्वाचा मुद्दा आहे की गेली कित्येक दशक मगाशी भैयासाहेबांनी उल्लेख केला की ह्या जिल्ह्यामध्ये सहकार मंडळ शंकररावजी मोहिते पाटील आणि कैलासवासी नामकरराव जगताप हे जरी दोन गट असले तरी ज्यावेळेस जिल्हा शेतकरी कामगार उपेक्षित समाज हा अडचणीत येतो म्हणल्यावरती त्या दोघांचे विचार एक होते. मला वाटतं आजीना सरकारी साखर कारखान्याचं मोठं एक 72ला मला वाटतं सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी गेलो आणि त्यावेळेस करड गावामधलं आम्हाला तुझ्या आजोबा विनायकराव पाटील वगैरे त्यांनी जमीन त्यांच्या नावावरती करून त्यांना सभासद करून दिली. सगळ्यांनी योगदान केले. गोविंद बापूने दिले, महर्षीने दिली आणि अनेक संकटातनं या कारखान्याची वाटचाल झाली. 92 सालापासून इलेक्शन सुरू झालं. त्याच्या आधी भरपूर वेळा निवडणुका झाल्या. कारखाना उभा राहायच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगतो पॅनल उभारले. मला वाटतं गुरली पप्पा आमचे तर बरेचसे झाले आणि हा कारखाना इकडून तिकडून तुम्हाला सांगतो उभा केला. पवार साहेब असतील, कोल्हे दादा, विजय दादा असतील, गोविंद बापू असतील, यांच्या प्रयत्नातून ही संस्था उभा आहे. आजीनाथ महाराजांचं नाव त्या संस्थेला मला माहित नाही, पण असं म्हणतात की बाबा देवाच्या नावाखाली जर एखादा चुकीचं काम होत असेल तर परमेश्वरच काही वेळेस त्या ठिकाणी अडचण आहे. पूर्वीच्या काळात घाल्या का नाही घाल्या याला मागची साक्षी नाहीये आणि ज्या खोलात मी जायचं नाहीये मला, कारण विषय वाढल्यानंतर परत तो डायव्हर्ट दुसरीकडे होतो. आज या ठिकाणी राजकारणाची दिशा आपण सगळे मंडळी साक्षी आहोत. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ही दिशा कुठल्या पद्धतीला चालते. आज तुमचे आमचे कुठलेच प्रश्न नाहीये. तुमच्या आमच्या समाधानाचा कुठलाच निर्णय नाहीये. फक्त आम्ही टीव्हीवरती भांडणच बघतोय आणि त्यातच आपला दिवस. मगाशी सांगितलं तसं शेतकऱ्यांचे हाल, त्यांचे हाल, या अनेक गोष्टींना आपली वाटचाल चालली. भैयासाहेबांनी सांगितले प्रदूषण नदीचा प्रश्न पाहिजे. भैयासाहेब जास्त दिवस आहे आणि 5 वर्षांनी अन्न पाण्याची एवढी टंचाई होणार आहे. मी आदिनाथाच्या मंदिरात उभा तुम्हाला सांगतो, अन्न आणा, पाणी पाणी करून तुम्हाला सांगतो लोकांना भयंकर हाल काढावा. आज ती परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यांनी तुम्हाला सांगतो भविष्यातली निसर्गाची चाहूल बघून आपल्या जीवनामध्ये आपलं कामकाज करा. अवघड परिस्थिती भविष्यात सगळ्याच गोष्टीत प्रदूषण झाले पाहिजे. नुसतं विभागातच नाही, आचारात, विचारात, आहारात, पाण्यात सगळ्या गोष्टीत प्रदूषण झाले. निष्ठेत कुठली गोष्ट शुद्ध राहिलेली नाही ही वस्तुस्थिती. आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन भविष्यामध्ये वाटचाल करावा. आदिनाथ महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाच्या पाठीशी. तुम्हाला माहिती आमच्या आधी इथं सभा आहे. पॅनल प्रमुखाला तुम्हाला जातो पाटील करायची आधीच पोहोचा जा बाबा तुझ्या घरी जा काय बाबू बोलू जाणून त्याने
आणि तुम्हाला तर माहिती आहे आता याचा एक तरी बनवतोय का त्याने हात वर करून दाखवा की लय पाऊस पडतोय त्यात कसं उडतोय काय बोलत आणि हे तर बिनदोऱ्याचा पद्धत आबांनी सांगितलं यांनी आपल्या संस्था विकल्या चालू संस्था विकली आणि बंद असलेल्या संस्थेसाठी पॅनल उभा केला संतोष म्हणजे प्युअर बागायती काही आणि शेजाऱ्याची जिरायची पटेनी घ्यायची बरे संतोष खरे मग याच्यात काय विचार करणार तुम्ही त्यात बऱ्याच जणांना सांगितलं त्यांना मेट्रो बोर्डाची माहिती आहे त्यांना लाईट बिलाची माहिती आहे आणि त्यांच्याच माणसाने सांगितले आमचा जुना सहकारी साखर सम्राट सुभाष बोलले मामा माझा व्यापारी वृत्तीचे आणि व्यापाऱ्यासारखा त्यांचा दृष्टिकोन आहे म्हणून त्यांच्या हातात कारखाना द्या एक कोणत्या व्यापाऱ्याने तुम्हाला उधार दिले तुमच्यावरती दया केली तुमची उधारी सोडून दिली काय किंवा तुम्हाला सांगतो त्यांनी 10 रुपयाचा आणलेला माल तुम्हाला 9.5ला दिलाय असं झालंय का मग बघा व्यापारी दृष्टिकोन आबापासून म्हणता घोड लावत्या घोड कुठलं गाडवून म्हणतात आबा त्याचा मुख्याला म्हणजे ह्यांना लोकांच्या पुढं काय मांडावं त्याचं सुद्धा भान नाही कारण तेवढी समय सूचकता तेवढं ज्ञान ह्यांनी दिलं पाहिजे ते स्वतःच उघडे होत आहे त्यांच्या अवगुणाला त्यांच्या उमेदवारांची तुम्ही ही बघा किती जणांना अनुभव आहे आणि कसे विधानसभेला तुम्हाला आम्ही निवडून द्या मागच्या वेळेस आणि तुमचं कामकाज बघून आम्ही तुम्हाला निरोपही दिला पाहुणा ठेवाय का किती दिवस पण ते घरातच घुसायला बघतोय मला काही कळत नाही म्हणजे भयाचा गंमत अशी झाली की ब्राह्मणांनी जी वरती हळूहळू पायपस या तुझी म्हणून आम्ही म्हणलं बाबा ठीक आहे होईल थोडस आवाजात माझ्यात मतभेद झाले होते म्हणजे त्यांच्यापूर्वी चुकलं होतं की सगळं आता लय ती बाबत उकळायला नको मग पुन्हा मोठे पाटलांनी आमचा समेट घातला त्या सगळ्या गोष्टी जाग्यावर आल्या दोघांनाही कळलं की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो म्हणून झळ घ्यायची नाही आणि ही झळ चालू केला काल मला वाटतं पारेवाडीनं का कुठेतरी संजय शिंदे वाशिमला आणि त्यांनी त्याला वाचलं की आदिवासीला निधीच आणला नाही आवाज मग मी मला आबाला म्हणलं बाबा असे आरोप आहे तुझ्यावर संजय शिंदे काय करणार आहे त्यांनी सांगितलं पहिले 3,500 कोटी खर्च झाले नाही ही कुठणार ती उडाल्यावर मागतो आज तुला काय लागलं निधी आणला आणि तुम्ही सांगितलं की 3,500 कोटीचा निधी जर ह्या तालुक्यामध्ये आला असता तर आज कोटेगावच्या लोकांनी अर्धा आणून दिला असता का पैसा कारण या तालुक्याच्या रस्त्याची अवस्था बघा आणि जेवढाही निधी आला तुम्ही ह्याच्या खोलात जावा आबा तू ह्याचा छडा लावा अधिकाऱ्याकडून पर्याय आहे तुमचंही काम ज्याच्यावर निधी पडलाय ती कामं झालीत का बघा उडापत बिल दिलंय ठेकेदार अधिकारी आणि नोकर त्यांनी तुम्हाला सांगतो हे सगळं उडवलं आणि आकडेवारी तुमच्याकडे दिली सगळे अधिकारी असतील पुढे असतील सगळे तुम्हाला सांगतो मारा पुन्हा याचा आजन सरकारी साखर कारखाना चालू नाही तर नाही करत आता तुम्ही सगळे बंधू बस मग काही बंद पडला
मग संजय शिंदे मकाईच्या इलेक्शनला कप्प्यानं उभा केला, ढोलताराने उभा. बरकुंचा कमला ये भैरवनाथ यांची आज काय अवस्था आहे. मग आजीनाथ मध्ये एवढं ह्याला का पुरता आला बाबा. तर आजीनाथ सहकारी साखर कारखाना म्हणजे राजकारणात कुठंतरी पुन्हा पुनर्वसन व्हायसाठी करायची बेस आहे हा. तर आजीनाथचे सगळे जुने सभासद आणि ह्या तालुक्यातल्या लोकांना आजीनाथ महाराज दैवत असू किंवा ती संस्था असू तिच्याबद्दल आणि सुद्धा लोकांच्या मनामध्ये खूप मोठी सहानुभूती प्रेम आशा आहे. आजीनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडला म्हणून मी आज सांगतो की बयाच्या तालुक्याच्या कुठल्याही शेतकऱ्याला काही फरक पडत नाही. मी त्या दिवशी सांगितलं त्यावेळेस सगळ्यांनी 28 रुपये भाव दिला. 28 रुपये भाव दिला म्हणजे किलो कसा पडला, 2 रुपयाची पडली. आज केळीचे भाव पडले. केळीच्या भावामध्ये तुम्हाला सांगतो पडले तर लोक म्हणजे केळीचे भाव पडले, केळीचे भाव पडले. काय म्हणजे 8 मध्ये सांगावं. किलोला काय भाव पडला, 18 ते 15 रुपये किलोला दर झाला. मला वाटलं दादा पाकांच्या तिथे होतो. अतिशय सुंदर त्या शेतकरी जातीवंत बनवला त्याला दाताने 5000 टनाचं तुम्हाला सांगतो कोल्ड स्टोरेज आहे आणि त्यांची निवडही योग्य झाली. कारखान्याची शेतकऱ्याचे कष्ट, त्याचे दुःख, त्याच्या यातना माहीत असलेले बरेचसे डायरेक्टर ह्याच्यामध्ये मला वाटतं भैया साहेबांनी आणि आबांनी निवडले. मग आज केळीचा भाव पडला तरी तुम्हाला सांगतो केळी 14 महिन्याची आज पैसे हातात होती आणि कारखान्याच्या बिलाला यायला लागतात 2.25 वर्ष. काय येतील त्याची बी गॅरंटी नाही. आता माझा काही एवढा ऊस नसतो त्यामुळं काटा हांजे करणार हांजेत मला नाही माहिती. पण केळीचा मात्र तसा भाग नाही. जमीन आमची, पाणी आमचं, कष्ट आमचं, बियाणं आमचं आणि ते ऊस द्यायला तुम्हाला सांगतो त्यांच्या हातापाया पाहिजे. ऊस न्या की ऊस न्या की ऊस. स्वाभिमान घाण ठेवलाय काय करू नका ना ऊस आणि क्रॉप भरपूर पैसे मिळतील. काय यांच्या पाय हातापाया पडायचे. बयासाहेब मला तुम्ही सांगा आता हे जे सगळ्याचे कारखाने झाले त्यांचे बंगले, गाड्या, इशी, नौकर, चाकर काय त्या सगळ्या गोष्टी आमच्या शेतकऱ्याच्या उत्सवरे काही हिरवत राहण्यावर जाते आणि त्यांनीच आम्हाला उपकार दाखवा. हे नाटक केले लोक नाही म्हणजे आपल्या कष्टाला ना आपल्या ऊसाला ना आपल्या तुम्हाला सांगतो दुःखाला कुणी वाली आहे का नाही. त्यांचा मालकी आदर्श का आणि तुम्ही कारखाने प्रायव्हेट काढले तर आमच्या ऊसावर पैसे कमवायसाठी काढले ना आणि तुम्हाला आता ते परवडत नाही म्हणून तुम्ही इकले. संजय मामाने एका सभेत सांगितले राजेश बसून हिशोब आणला परदेशात. अभ्यास माणूस आहे, व्यापारी माणूस. त्याने सांगितलं प्रायव्हेट कारखान्यामध्ये परवडत नाही. बबनदादांच्या कालच्या कारखान्यामध्ये 75 कोटी रुपये नुकसान झालं. मग सहकारी कारखान्याला नुकसान झालं तर बँक कर्ज देते. पण बँक कर्ज देते म्हणजे काय आनंद देते काय, व्याज घेते, मुद्दल घेते आणि हे कारखानदार काय स्वतःची इष्टी टिकून देते का तुमच्याच ऊसात देते ना. त्याला पदर जर लागायला लागली की हे विकून टाकला आणि आता सहकारी घ्यायला आला म्हणजे ती विचारणार, अधिकारी विचारणार, तुम्ही उपाशी मारणार. अरे बा जा ना बाबा तुझ्या तालुक्याचा तिकडे जा. तुझं हे गावाच्या पाण्याची या ठिकाणी काळजी करायला तुला कुणी सांगितले. आमच्या पाण्याची एवढी काळजी होती तर तुमच्या भावाने बोगदा पाडून तिकडे का पाडली आहे. असल्या गोष्टी
तर भैयासाहेबांची शिफारस केली, मी खासदार केली. भैयासाहेब हे निरीक्षक आणि निरीक्षक कराड आणि लाट. मी सांगितलं मनसेचा तालुक्यात दादांचा यांचा मोठं योगदान आहे. त्यांना मानणारी अनेक नवी जुनी माणसे, यांना जर तिकीट दिलं तर पक्षाला बळकटी मिळेल आणि हे सीट निवडून येईल. त्यांनी सांगितलं त्या तुम्हाला सांगतो जुन्या खासदारांना मुसळ्या जयवंतरावने तुमची शिफारस केली नाही. हे आपलं चांगलं आपलं भाजपचं व्हावं म्हणून मी सांगितलं. गमतीशीर गोष्टी आता ह्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी करायचं तेच केलं. पण आमचं तुम्ही ऐकलं नाही तर तुमचं आम्हाला ऐकायचं काय कारण? मग आम्ही भैयासाहेबाच्या मागं तुम्ही आम्ही सगळेच उभारलो. भैयासाहेब निवडून दिलं, नारायण आम्हाला निवडून दिलं. पण हे तुम्हाला सांगतो अस्वस्थ झाले, आतृप्त झाले, असे तळपाट त्यांचा. आणि त्यांनी दात माझ्यावर धरला. आता मी एवढा मोठा आहे त्यांना पाडायचा का की बारक्या माणूस, पण त्यांनी दात माझ्यावर धरला. पण त्यांचा तळफळाट होतोय ते जायच्या तरी तू आणि पायपत जातोय. मला काय करायचं बाबा, आता त्यांचं म्हणणं आहे जायच्यात तर जोडू दे. एखाद्या शेतकऱ्यांनी केला ते कुठलाच ठपका आता ठेवायला नाही म्हणून आवडतो. काय तुला तर म्हणजे पाहिजे का भैयासाहेब तुमच्याकडे जी अशा स्कीम आहे त्यांच्या पाईपलाईन मधलं पाणी किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मग इथं बंदिस्त नलिका काय कारण? तर हे बंदिस्त नलिका दुसऱ्यासाठी नाही, त्या कंपनीकडनं भरपूर मोठं महिला मिळतं. एवढा अरे मामा कशासाठी बंदिस्त पाहिजे नाही म्हणलं पाहून वार्षिक पाहून देऊ. आपल्याला म्हणलं शेतकऱ्याचा कागद आणून धरण दाखवून द्यावा लागेल. पाचशे बरोबर उद्या पैसे मिळतात. व्यापारी आहे ना. उद्या शिरा नदी सुद्धा पाईपलाईनची करायची, एक खेळ नाही करत. मग ह्या काठावरती त्या काठावरती अरे पाणी हवा ऊन या नैसर्गिक गोष्टीवरती सगळ्याचा आहे. आज कॅनलने पाणी येत होतं, शेतकऱ्यालाही मिळत होतं आणि त्या पर्क्युलेशननी ज्याची कॅनल खाली तुम्हाला सांगतो त्या जमीन येत नव्हती त्याच्या विहिरीला बोरला सुद्धा पाणी मिळत होतं. पाणी वायाला जात. फक्त विकासाच्या नावाखाली कमाई करायची. आज तुम्हाला पुळका येतोय दहीगावचा, आमच्या तालुक्यातला आम्ही बघू की तुझा पेंडवाडा काय म्हणतोय ती बघती. आता माडा तालुक्यात तुम्ही आश्वासन दिलं पेंडवाड्याचं, त्या पेंडवाड्यात आम्ही काही सुद्धा केलं आणि वर लोकांच्या घरात झाकून बघायचं. जी एका संधी घरी जा. आता तिथं मी नेतृत्व करायला तुझ्याशिवाय नाही, पण वाटण्या करायच्या कारण त्यांचे माणसं जास्त. मग ती गुंतवायची कुठं? तर तुम्हाला सांगतो अशी तालुके गावं होत आहे. तू कारखाना चालवतोय, तुला एवढा व्यापारी दृष्टिकोन आहे. साखर सम्राट आमचे सुभाष गुळवेला सांगायचे की ह्या कारखान्याचा अभ्यास करताना जिल्हा दूध संघाचा अभ्यास काय केला नाही. होय भैयासाहेब, आजच लोक म्हटला बातमी की जिल्हा दूध संघ बंद पडला. मग जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष कोण होते माहिती आहे तुम्हाला? आता आमदार केला पहिले बबनदादाचे चिरंजीव. मग तुम्हाला दूध संघ चालवा नाही तर तुम्ही आमचा कारखाना चालवायला.
सभापती यांच्या घरात, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य यांच्या घरात, दूध संघाचे चेअरमन ह्यांच्या घरात, गावचा सरपंच सुद्धा आमच्या गावात कुणाची लायकी नाही, फक्त संजय मामाच्या पोर आहे. गावचं सरपंच पण सुद्धा दुसऱ्याकडे येत नाही. तो तालुक्याच्या विकासाचं सांगतोय. कन्नडचा कोण आहे आपला उमेदवार? क्या रमेश शिंदेच्या घराकडे रस्ता झालाय का रे? मी आमदार असताना खडीकरण केलं त्याच्यावर झालाय का? संजय शिंदेच्या बोटीमध्ये मी बसलो होतो. फॉरेनची बोट आहे 70-80 लाख. म्हणजे फॉरेनहून आणली ह्याच्यावर त्याच्यावर मी म्हणलं मग आग लागलं ह्याच्यात कव्हर करतो काय. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे बुद्धिवान लोकप्रिय नेते तांदूळ सुभाष गुळवे. मग ती बोट चालवत असताना आम्ही आपले विमान बसलो. मग सटना निघला. भाऊ मी नाही गमत अशी तुझं बी प्यायला येणार धरणात ते बी प्यायला जरी असते तर दे तू. तिथनं आम्ही असं केलं की थोडा भाऊची वस्ती ही आमच्याची वस्ती आमच्याची वस्ती. मग आम्ही आलो चिकलठाण. वस्तूशी सांगतो चिकलठाण आलो आणि चिकलठाणला आम्ही उतरलो. मग लेक्चर नो काकाला फोन लाव. मग लावला त्याने काय लवकर उचलला नाही. मग त्यांच्या सहकार्याला लावला. मग त्यांनी सांगितलं काका सोम रस घेऊन निद्रा अवस्थेत आहे. आता घेतलं म्हणलं की एवढा टोप्या बाबा टोप्या बाबा पुढं म्हणलं मामा जायला लय उशीर लागला. बोल माझं चालत कसं जायचं नाही म्हणजे आपण परत जाऊ. एवढं ते 2 घोटाला मुकलं का नाही जेव्हा मी आज येणार त्याच्या पुढे मी तर आयुष्यात कधी लबाड बोलत नाही. त्यांच्या सगळ्या हजारो कोटी जर त्यावेळेस तुम्ही खासदार म्हणजे तासाला 1000 कोटी आला. तुम्ही आता बाहेरच्या आम्हाला सवय लागली. आमची पोरं आम्हाला बाटकेत बापू यावरची शपथ आदिनाथाकडे सोड नाही. एक टर्म झालेली त्याची एवढ्या कोटीने इष्टी झाल्यात. तुम्ही 2-2 टर्म एवढंही झाले. आम्हाला ही नाही ती नाही काय बोलावं नाही का आपण ते केलं नाही. तुमच्या आज्याने केलं नाही मी केलं नाही म्हणजे ह्या लोकांनी केलं. जाऊ दे म्हणलं किती किती दिवस बघू. ते दिवस टिकत नाही. आपण आनंदात नाही. थोड्या दिवसांनी यांची सत्ता गेल्यावरती हिटर नाळ्या वर चांगलं हा कांदा. मग आमच्या तुमच्यासारखे भेटायला जायचे चांगले नेते होते. भारी आपण नाही असं तर नाही ना की अमिताभ बच्चनची एक कविता आहे बाहेर परवाच्या दिवशी सगळ्यांनी माहिती असं काय की अमिताभ बच्चन ग्रॅज्युएट झाल्यानंतर बेरोजगार होते. त्यांना काय केलं होतं ते नोकरीच्या शोधात होते. मग त्यांच्या दोस्ताची अशी मैत्री असेल तर त्यातला एक दोस्त म्हणला आपली चूक नाहीये नोकरी मिळत नाही. आपल्या आई बापाची चूक आहे. त्यांनी आपल्याला जन्मालाच घातलं कशात ही सगळ्यात मोठी चूक. आणि अमिताभ बच्चनच्या विचारावरती ह्याचा खूप मोठा प्रभाव
पडला आणि ते घरी गेल्यानंतर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन, हरिवंशराय बच्चन हे मोठे कवी होते, खूप विद्वान होते. ते वडिलांना म्हणजे आम्ही पैदा की उठ्या. आता जेव्हा मी झालेला पोरगा वडिलांनी काय उत्तर दिलं नाही. पहाटे 4 वाजता म्हणजे ते फिरायला जात होते. अमिताभ बच्चनने सांगितलंय त्यांच्या अंगात. आणि जाताना पोराच्या उशाखाली चिठ्ठी ठेवली आणि त्या चिठ्ठीत गेलं होतं की दुनिया की कश्म कश्मी. म्हणजे त्यावेळेस सुद्धा अडचणी दारापर्यंत जी चालत राहणार. माझ्याही वडिलांनी मला फायदा केला, पण मी बापाला विचारलं नाही की मला का फायदा केला. आणि माझ्याही वडिलांना त्याच्या बापाने फायदा केलं, त्यांनी कधी विचारलं नाही मला का फायदा केला. पण तू हे लक्षात घे की तू तुझ्या पोरांना विचारल्याशिवाय फायदा करू नको. मग आम्ही आमच्या पोराला तेच दाखवलं. आता हे मला माहिती होतं म्हणलं तुम्ही मला हे विचार, पण त्यांच्याही स्वभावात राखतात नाही. बायासाहेबाला मदत केली. आता बऱ्याच ठिकाणी बायासाहेब तुला सांगतो आबा मला वाटतं 2 दिवसाखाली 200 पोलीस आमच्याकडे कोल्हापूर पासून येत. रात्री 10 साडेदहाला मला उठवलं म्हणजे पोलीस साडेसाड्या पाहून आम्ही रात्री घेतलेला आबाने पाठवले संरक्षणासाठी. ते म्हणजे 4 वाजत होते, 1:30 वाजत होते. आम्हाला फोन केला, अरे पोलीस वगैरे पाठवली आवाज नाही आले की आलो तुम्ही आवाज आलं मागच्या बायासाहेबांनी फोन केला. आता आम्ही गरीब आहे, आम्हाला आमच्या वडिलांपासून आमच्यापर्यंत आमचा उतारा बघा, आमची प्रॉपर्टी बघा, आमचं घर बघा. आजीनाथाला साक्षी फोन कुणी या बघा, बँक बॅलन्स बघा, घ्यायला आव्हान आहे ते. आता बाकीच्या गोष्टी सांगितल्या होती उद्या तुम्हीच म्हणता हे ही पाठ याला काय मत द्यावं, ही काय ते म्हणले बोबाटा करत. मग आता सामान्य कुटुंब आहे, आम्हाला काही करता येणार. माझे वडील सुद्धा सुतारी धंदा करत होते. गरीब कुटुंबातनं तुम्हाला सांगतो नेते झाले. स्वातंत्र्य तसेच होते. आमदार आता 4थी शिकले होते. 4थी शिकलेले असून सुद्धा त्यांनी कॉलेज, हायस्कूल, बोर्डिंग, शैक्षणिक संस्था त्यांनी आधी काय चव्हाण साहेब कर्जतला आले त्यावेळेस ते कॉलेज मागे आणि सांगितलं की शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी 4थी पर्यंत शिकलोय, पण माझ्या तालुक्यातला शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी झाला पाहिजे साहेब, त्यासाठी एक कॉलेज हायस्कूल द्या. त्यांनी त्या हायस्कूलला मी पण शिकलो. त्या हायस्कूलचे चेअरमन माझे वडील बाहेर आहेत, कैलास वर्षी नांदगाव. तुम्हाला सांगतो चेअरमनचा पोरगा म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्या शिक्षकाचं धाडस झालं नाही मला मार्क कमी दे. त्यांनी पास केलं. 10वीला गाडी कुठली आम्ही तिथनं, पण बरं झालं की शाळा नाही शिकलो, नाही तर लय पैसे खाल्ले असते बायासाहेब. शाळा नाही शिकल्यामुळे हिशोब येत नाही. हिशोब नाही आलं तर खायची कशी. पण कुणाला किती टक्केवारी, कुणाला किती टक्केवारी आपलं तुझं काय लावा शिकला येत.
तू घ्यानच काय तू भाषण करताना पृथ्वीराज बाहेरच लावून तुझ्याकडे बघत होता काय जी ध्यान ठेवतो की आवाज संध्याकाळी घरी गेल्यावर की येतं चुकला तिथं चुकला बघत बघा ना बाहेर म्हणजे मी कमी शिकलो त्याचा फायदा हा झाला की मला हिशोब आला नाही हिशोब ना आल्यामुळे मी टक्केवारी भानगडीत पडलो नाही पैसे खाल्ले नाही कुठल्याही अधिकाऱ्याने कुठल्याही कर्मचाऱ्याने कुठल्याही व्यापाऱ्याने जयवंतरावांनी त्यांच्याकडून चहा जरी प्याला असं जर कोणी जर तुम्हाला सांगितलं तर राजकीय जीवनात बंधून मग देवाला साक्षी ठेवून सांगतो तुम्हाला बंद पाहायला हे आमच्या रक्तात नाही. तर अशा ह्याच्यातनं आमची घडामोड चालली की मला वाटतं विषय काय होता आपला पोलिसांचा हा पोलीस ते पोलीस आमच्याकडे काय झालं 353 मी म्हणलं पोरांना एवढी सामाजिक सेवा करू बालेवाडीकर आहेत का इथे बालेवाडीकर तुमच्या गावात किती पैसे घेतले 1 लाख 4 युरियाचे कट्टे भरून त्याच्या घरात संडासला गिरावा करायचा होता म्हणून त्यांनी चालू गावात तुम्हाला सांगतो पोलीस कोणीतरी पोलिसाला फोन केला ते तिथं आले त्याला मारहाण केली आणि 1 लाख रुपये त्याच्याकडे गेले. आमचं गाव तुम्हाला सांगतो सकाळी 7ला आमच्या दारात शंभू उठला पोलीस स्टेशनला गेला त्यांनी तिथं सगळ्या ह्या गोष्टी केल्या पोलिसांनी हाय आठवण वाटला दिल्या का नाही आमच्या शिवाय शेजारी इथं बोरगावचे आमचे शिंदे पाटील त्यांच्याही घराचं काम चालू कच्छ मध्ये गिरावा होत नाही म्हणून त्यांनी मोटरसायकलीवरती एक तिथं हे चालवलं तिथल्याकडे फोन केला 2 पोलीस आली त्याच्याकडनं 25,30,000 रुपये घेतले त्यांनी 100 दादांचा फोन केला दादाने व्हिडिओ चालू करून का पैसे घेतले आणि तुमचा काय आधी हे तलाट्याचं सर्कलचं आणि महसूलचं काम मुलींचं नाही त्यांनी ते केला वाटला त्या PSI ला सांगितलं आणि असा PSI आपल्या तालुक्याला मिळाला आहे कुठल्या तांदळाचा होता तुमच्या माहितीसाठी सांग त्याचा आदर्श कशाने तुम्ही घ्यावा पुन्हा माहिती त्याचा एक भाऊ डॉक्टर आहे तो व्याज बाट्याचा धंदा करतो त्यांनी या माणसाचा मर्डर केलाय तो जेलमध्ये मग जरा थोडस नवीन पोरगा आहे थोडस जरा उत्साहात बोलला त्याला फायदा त्याची मीटिंग सांगोल्याला झाली मग सांगोल्याला मीटिंग झाल्यावर भैया साहेब तुम्ही दादा खासदार ही दादा आमदार आणि पोलिस आमच्या घरात तिथं वरती आणि गरिबी कपाटाचा ड्रावर केवढा असतो ड्रावर म्हणजे तो मोगरा मी हातून आता तुम्ही जवळजवळ 200-250 लोक आल्यात पोराला मुलगायला एवढं बारकाईवर ड्रायव्हर मध्ये बसायला तुम्हाला 200 लोकांना यावं लागलं 5-6 पिंजरे घेऊन मला अभिमान आहे पोराचा एवढी लोक यावं लागते त्याला बोलकायला दरोडे पडले पारण्याच्या वाट्या दारूच्या भट्ट्या गिरीची त्यांनी जाऊ दे तुझं नितेश राणे सांगितलं काढू द्या व्हिडिओ मला या पोलिसांना घरी नेऊन बायकाला दाखवत्या त्यांनी काय आज केलं का त्याचं काय अशा पद्धतीचं राजकारण जर होत असेल तर उद्या तुमची काय दशा ही सगळ्यांनी ओळखून घ्या आणि गावावाल्याला सांगतो गावापुरतं भांडण ठेवा पुणे जिल्ह्यात काय अशी गाव आहे तुम्हाला सांगतो लोणकर कंपनी आहे 2,000-2,500 माणसं आहेत त्या गावात अतिशय सगळ्याची दुसऱ्याची जमिनीची भांडण आहेत घराची भांडण आहेत कशाची भांडण आहेत
पण एकावर जरी तुम्हाला सांगतो हे झालं, अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगतो अन्याय केला, तर सगळे घरात एक होऊन आतमध्ये जातात आणि ते म्हणजे आपली बाजार आपण करू, पण दुसऱ्याला ह्यात हस्तक्षेप करून द्यायचं नाही. तसा गावात आणि आता तुम्हाला सांगतो तालुक्यात सुद्धा कोणाला हस्तक्षेप करून द्यायचा नाही आणि भयाचा तुम्ही सुद्धा जिल्ह्यात कोणाला करून द्यायचं, तरच तुम्हाला सुद्धा समाधान लागता येईल. प्रत्येक वेळेस तुमची जबाबदारी आम्ही घेणार नाही. आम्हाला ह्याच्यासाठी भीती घालायची की भविष्यात तुम्हाला कुणी वाढी राहायला नाही पाहिजे. आम्ही नाही वाढू पाहिजे, तुम्ही काढत असताना आम्ही वाचतो या गोष्टी लक्षात. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्याला जाब आम्ही तुमच्यासाठी विचारतो, आमच्यासाठी नाही. या गोष्टी जर तुम्ही लक्षात नाही घेतला तर भविष्यकाळ आम्हाला नाही तुमच्या अडचणी हे बनवून तुम्ही लक्षात घेतलं. म्हणून या ठिकाणी मला तुम्ही सांगायचं की मी बी आमदार होतो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो आध्यात्मिकाच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अभयाचं समाज मंदिर आमचं संत दिलं, तिथं बी दिलं. आदिनाथ महाराज हे सगळं जीर्णोद्धाराचंही आम्ही काम केलं. बऱ्याच जणांनी सांगितलं भाऊ तुमचा बोर्ड नाव की नाव नाही. आईने म्हणलं माझ्या देशातलं नाही दिलं, सरकारी लोकवर्गणी दिले, माझं कशासाठी नाव. मग हे मानावाल्याच्या कानावर गेलं संजय शिंदेचा आणि त्यांनी त्याची बागायत 4 एकर जमीन विकून पुढे समाज मंदिर बांधलं आणि त्याच्यावर त्याचे नाव संजय शिंदे. आपल्या टॅक्सचे पैसे, आपले सगळ्याचे पैसे. आवाज तुला मी तू लहानात विनंती करतो, आमदार खटात दिलेल्या कामावरती तरीच नाव देऊ. स्थानिक विकास कार्यक्रमाने सुद्धा सांगतो लोकांना माहिती चुकीची झाली आमदार, कारण हे पैसे आपले नाहीयेत, हे यांचेच आहेत. आपण त्यांना देतो. मी तर प्रत्येक वेळा सांगतो आम्हाला 5 वर्षासाठी तुम्ही चांगला देखील आम्ही चालू करील. आम्ही हे काम केलं ते काम केलं, आम्ही कधी बोबाटा केला नाही, कारण त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिले, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी ठेवले. मग आम्ही हा उपकार का दाखवतो. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. भैयासाहेबांनी सांगितलं तसं अजितदादाचे माझे चांगले संबंध, चांगला महाराष्ट्राचा परखड नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे. आणि एखाद्याला ताकद द्यायची म्हणजे त्यांनी ठरवलं की होती. अजितदादाची आमची भावकी पूर्णवाडीचं कोणतरी जास्त पद्धती ना माहित नाही, पण जास्त म्हणजे भावकी. त्याने लाड अजितदादाला फोन केला, क्लिप ऐकली का तुम्ही सगळे ऐकली का, त्याचा कशाला उल्लेख करायचा. मग साखर सम्राट आणि हे दोघं गेले हे सांगतात त्यांनी ह्याच्याबद्दल असे म्हणले, ती म्हणले त्याच्याबद्दल असे म्हणले. अजितदादा बोलले कुठे, आणि अजितदादा असं बोलत नाही. अजितदादा बोलतो वयासाठी तुम्हाला बोलतो. आणि त्यावेळेस अजितदादा मला म्हणजे जयवंतराव मदत आता सध्या मी पुढं करणार का दादा, पॅनल उभा करू का. मग आबाचं नाव घेतलं म्हणजे नारायणी केलाय, आम्ही दोघं एकत्र आहे. आम्ही हा कारखाना ताब्यात घेऊन ते म्हणले माझ्याकडे जोडे मी काय आता चालू शकत नाही. तुम्हाला दिलं तर लोकांना न्याय मिळत, सगळं मिळत. मग मला ह्या गोष्टीची चाहूल लागल्यानंतर आता आपण तर सत्तेत नाही, हे दोघं आहेत मी प्रेषित करतील आमची पवार साहेब आहे, मी बी अजितदादाकडे जाईल, त्यांनाही अजितदादाला वेळ घाली की बाबा दादा मदत करावं लागते. गौर साखर सम्राटाने सांगितले की त्या दोघांचे संबंध कसे आहेत हे आमच्या बाबतीने सांगितले. मदत मागायला दादाकडे जातो आणि तिकीट घ्यायला नको म्हणतो. याचं दादावर किती प्रेम आहे. सत्ता त्यांना सोडू वाटत. त्यांचा फॉर्म हाऊस बघा, इस्टेटी बघा,
25,000 कोटीची संजय शिंदेची इस्टेट आहे. गमतीशीर गोष्टी सगळ्या. तुम्ही अशाच गरीब राहता, मोठा व्हायचा तो होत नाही. आताचा काळ अराजकता आणि क्रांतीच्या दिशेने चालला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करायची, त्यांच्या आत्महत्या भयात आहे, त्यांना सध्यातनं बाहेरच निघता येत नाही. कबीराचा एक दोर आहे, काय मन मरे ना माया मरे मन जाय शरीर, अशा हे इतके गुंतलेले, त्यांचं शरीर जरी सुटलं तरी तुम्हाला सांगतो ह्यांच्या आशा कृष्णा कधी सुटणार नाही. म्हणून मी उभारायच्या बांधगडीत पडणार आहे, म्हणून या दोघांचा पडणार दिले आकृष्ट आत्मिक याकडे. आपल्याकडे काय पैसे नाहीत मोतार्याला ह्याला ह्या गोष्टी गमतीशीर आहे. थांबा ना, लोकांनी तुम्हाला थांबवलंय ना, तुम्हाला थांबवलंय, तुमच्या भावाला थांबवलंय. त्या सगळ्या गोष्टी असताना थांबा, काम भरपूर करा, लोकांसाठी झटा, पुन्हा सिद्ध व्हा आणि या ना लोकांना मत मागायला. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्या बंधूंना अधिक वेळ झालाय, बयासाहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं. स्वतःशी ही तुमची आमची गरिबाची वर उडल्यानं तुमच्या हाताला लागणार नाही. हातातलं घ्या काय आणि पोंकर माणूस स्वाद घ्या. त्याच्याला आधी लागू नका. ही वर जी जाईल मोठ्याची ताप्यात सगळं जाईल. त्यांना बी चिन्ह घ्यायची, त्याची गंमत वाटली. मागचं पचन घेतो तर याच्यानेच खाल्लं तर त्यात बी सुधारणा नाही. म्हणून आता तालुक्यांनी एकत्र यावं, गाववाल्यांनी एकत्र यावं, एका विचाराने करावं. जसं महर्षी शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप एका विचाराने कार्यरत. व्यापाऱ्याच्या हातात बँक जाती म्हणल्यावरती महर्षीने कैलासवासी नामदेवरावांना सांगितलं की तुम्ही चेअरमन व्हा DCC बँक. जिल्हा परिषद अध्यक्ष होताना भावाभावाचे 2 गट होते, अण्णासाहेब जगताप आणि नामदेवराव जगताप. मग साहेब तुम्हाला सांगतो, देवळाने गटातनं उभारले आणि बोरगाव गटातनं माळशिरसच्या उभारले. ते बी महर्षीने त्यांना आग्रह केला की इथं उभार. आणि दोन्हीकडे निवडून आल्यानंतर बोरगाव गटाचा राजीनामा कैलासवासी नामदेवराव जगतापांनी. असं मोठ्या अंतकरणाचं, लोकांच्या हिताचं, प्रेमाचं आणि चांगला संदेश देण्याचं आमच्या पूर्वजांनी राजकारण केले. मग ते भैयासाहेब असतील, आम्ही भैयासाहेबांमध्ये सुद्धा महर्षींची झलक आहे. आज तुम्हाला सांगतो, ते सुद्धा तुम्हाला सांगतो, बोलणं कमी जरी असलं तर न्याय द्यायला सुद्धा कमी पडणार नाही, म्हणजे मला 100% खात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास आजीनाथ महाराजांच्या साक्षीने तुम्हाला देतो. मी काही जास्त प्रचारात जाणार नाही, ठराविक ठिकाणी शरीराला जाईल, पण तुम्ही सगळ्या लोकांनी पाहुणा रावळा आपल्या भानगडीत पडू नका. त्यांनी आपल्या तालुक्याचं वाटोळं झालं. राजकारणामध्ये काही लाचाऱ्यांनी पाठ्यात पडल्या, काही पाहुण्या रावळ्यामुळे सुटल्या, काही आमिषापोटी सुटल्या, काही सुई संबंधातनं सुटल्या, काही जातीपातीतनं सुटल्या आणि सगळ्या तालुक्याच्या आपलं वाटोळं. हे पूर्वी असं नव्हतं. तर ह्याला आधी तेलांची द्यायची आणि सगळ्याला एका जीवाने यायचंय आणि तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या उन्नतीसाठी आणि तुमच्या प्रपंच हा सुदृढ व्हावा, याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.